नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या भूगोलाच्या महत्त्वाच्या लेक्चरमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भारतातील अत्यंत महत्त्वाची नदी म्हणजे गोदावरी रिव्हर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. होय विद्यार्थ्यांनो, भारतातील नद्यांचा अभ्यास हा MPSC, UPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामध्ये गोदावरी नदीला विशेष महत्त्व आहे. कारण गोदावरी नदीला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते. दक्षिण भारतातील ही सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदी की ओळख. सर, गोदावरी नदीला दक्षिण गंगा का म्हणतात? खूप चांगला प्रश्न. जसे उत्तर भारतात गंगा नदीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे, तसेच दक्षिण भारतात गोदावरी नदीला मोठे महत्त्व आहे, म्हणून तिला दक्षिण गंगा असे म्हटले जाते. गोदावरी नदीचे उगमस्थान. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर टेम्पल जवळ होतो. हे ठिकाण महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. होय, गोदावरी नदीचा उगम वेस्टर्न घाट्स या पर्वतरांगांमध्ये होतो. परीक्षा मुद्दा. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर, नाशिक. गोदावरी नदीची लांबी. सर, गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे? गोदावरी नदीची एकूण लांबी सुमारे 1465 किलोमीटर आहे. ही नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाऊन शेवटी बे ऑफ बेंगालमध्ये मिळते. गोदावरी नदी ज्या राज्यांमधून वाहते. गोदावरी नदी भारतातील अनेक राज्यांमधून वाहते. मुख्य राज्ये: महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा. म्हणून गोदावरी नदीचे खोरे हे दक्षिण भारतातील सर्वात मोठे नदीखोरे मानले जाते. गोदावरी नदीच्या उपनद्या. आता आपण गोदावरी नदीच्या महत्त्वाच्या उपनद्यांबद्दल माहिती पाहू. डाव्या बाजूच्या उपनद्या: पूर्णा रिव्हर, प्राणहिता रिव्हर, इंद्रावती रिव्हर, सबली रिव्हर. उजव्या बाजूच्या उपनद्या: मंजिरा रिव्हर, पेनगंगा रिव्हर, वर्धा रिव्हर, वैनगंगा रिव्हर. परीक्षा टिप: वर्धा प्लस वैनगंगा प्राणहिता गोदावरी. ही टिप स्पर्धा परीक्षेत नद्यांची उपनदी साखळी लक्षात ठेवण्यासाठी खूप उपयोगी आहे. पहिला टप्पा: वर्धा रिव्हर, वैनगंगा रिव्हर या दोन नद्या एकत्र येतात. त्या प्राणहिता नदी नावाची मोठी नदी तयार करतात. दुसरा टप्पा: यानंतर प्राणहिता नदी पुढे वाहत जाऊन शेवटी गोदावरी नदीमध्ये मिळते. परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्व. स्पर्धा परीक्षांमध्ये खालील प्रकारचे प्रश्न विचारले जातात. प्राणहिता नदी कोणत्या नद्यांच्या संगमाने तयार होते? उत्तर: वर्धा आणि वैनगंगा. प्राणहिता नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? उत्तर: गोदावरी. लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक: वर्धा प्लस वैनगंगा प्राणहिता गोदावरी. म्हणजे दोन नद्या, एक मोठी उपनदी, मुख्य नदी. गोदावरी नदीचे खोरे. गोदावरी नदीचे खोरे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदी खोरे मानले जाते. याचे क्षेत्रफळ सुमारे 3,12,000 चौरस किलोमीटर आहे. यामध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक भाग समाविष्ट आहे. गोदावरी नदीवरील प्रमुख धरणे. गोदावरी नदीवर अनेक महत्त्वाची धरणे बांधलेली आहेत. प्रमुख धरणे: जयकवाडी डॅम, श्रीराम सागर प्रोजेक्ट, पोलावरम प्रोजेक्ट. जयकवाडी धरण हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे सिंचन प्रकल्प आहे. गोदावरी नदीकाठची महत्त्वाची शहरे. गोदावरी नदीकाठी अनेक महत्त्वाची शहरे वसलेली आहेत. नाशिक, नांदेड, राजमहेंद्री. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व. गोदावरी नदीला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. गोदावरी नदी आणि शेती, विशेषतः कुंभमेळा येथे साजरा केला जातो. या काळात लाखो भाविक गोदावरी नदीमध्ये स्नान करण्यासाठी येतात. गोदावरी नदीमुळे अनेक भागांमध्ये शेतीला मोठा फायदा होतो. मुख्य पिके: तांदूळ, कापूस, ऊस, डाळी. विशेषतः आंध्र प्रदेशमधील गोदावरी डेल्टा हा अत्यंत सुपीक प्रदेश आहे. गोदावरी डेल्टा. गोदावरी नदी शेवटी बे ऑफ बेंगॉलमध्ये जाऊन मिळते. तेथे ती मोठा डेल्टा प्रदेश तयार करते. हा प्रदेश भारतातील अत्यंत सुपीक प्रदेश मानला जातो. स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे. विद्यार्थ्यांनो, आता काही महत्त्वाचे परीक्षा मुद्दे पाहूयात. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर. लांबी 1465 किलोमीटर. दक्षिण गंगा म्हणून ओळख. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी. शेवटी बंगालच्या उपसागरात विलीन. आज आपण गोदावरी नदीबद्दल सविस्तर माहिती पाहिली. उगमस्थान, प्रवाह,
उपनद्या, धरणे, धार्मिक महत्त्व, शेतीतील योगदान. हा विषय MPSC, UPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. पुढील लेक्चरमध्ये पुन्हा भेटूया.